चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी म्हणून मला 1 वर्ष पूर्ण काळ झालेला आहे। त्या निमित्ताने आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित बाजार समितीचे उपसभापती साहेब, सन्माननीय संचालक मंडळ, शेतकरी बंधू, आमाल मापाडी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांचे मी मनापासून शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत। आज चोपडा बाजार समितीत मला बसून 1 वर्ष, आमच्या संचालक मंडळाला बसून 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्ताने चोपडा तालुक्याचे भाग्य आमदार, कार्यसम्राट ताईसाहेब दत्तात्रय चंद्रकांत सोनवणे यांनी मला 24/5/2023 रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जबाबदारी दिली। आतापर्यंत अण्णासाहेबांचे आणि ताईसाहेबांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच बाजार समितीचे उपसभापती साहेब, सर्व सन्माननीय संचालक मंडळांचे मला मोलाची साथ मिळाली आहे। एक सुसज्ज आणि एक नावलौकिक असं शेतकऱ्यांसाठी एक असं भव्य असं दालन शेतकरी निवास आम्ही सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नांनी एक असं व्यवस्थित 20-21 खाटांचं शेतकरी निवास आम्ही एक छोटंसं एक ठिकाणी तयार केलेलं आहे। या शेतकरी निवासाचा आनंद आणि लाभ सर्व तालुक्यातील शेतकरी वेळेवर आणि गुणाच्या तडाख्याने त्यांनी एक चांगल्या पद्धतीत उपयोग आणि वापर केलेला आहे। उपबाजार आढावा येथे भुसार मालाचे दीर्घ काळापासून लिलाव पद्धत बंद होती, ती आम्ही नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वीरित्या झालेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीला 1 वर्ष पूर्ण होते, काय सांगणार? आम्हाला सर्व सन्मान्य संचालक मंडळाला एक आनंद होतोय की आज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण असा एक सुख सुविधाजनक पूर्ण केलेला आहे। आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सफल झालेले आहेत। तसंच व्यापारी बांधवांनी आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे। आमचे हमाल मापाडी असतील, सगळं शेतकरी वर्ग असेल, आमचे कर्मचारी असतील, यांनी एक मोलाची साथ देऊन आम्ही इतिहासात असं एक ह्या वर्षाचे उत्पन्न म्हणजे 3,90,00,000 लाखापर्यंत एक बाजार समितीचे उत्पन्न घेण्याचा एक आमचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे। आढाव त्या ठिकाणी काही अभाव आहे सुविधांचे? हो, आढावा येथे आम्ही आमचे सर्व सन्मान्य संचालक मंडळ आलेलं होतं आणि आम्ही तिथं एक सुविधा पाहिल्या की इथं कुठेतरी कमतरता भासते। तर आम्ही सर्व संचालकांनी निर्णय घेतला की या ठिकाणी पूर्वरत लिलाव प्रक्रिया राबवावी आणि चालू करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि ते यशस्वी झालं। आमच्या 15-20 दिवसापासून एक सुसज्ज असं एक लिलाव प्रक्रिया तिथं चालू आहे आढावातला।